जय बाळमा मित्रांनो, पालखी क्रमांक 17। तर मित्रांनो, आता घरी जात असताना अजून एक खांड आपल्याला गाठ पडलाय। गंडाचा खांड आहे बघा। गंडाच्या खांडाचं मालक आहे तर आदित्य लवटे। तर मित्रांनो, आता जाताना त्यांची गाठ पडली, म्हणलं जाता जाता आता त्यांची गाठ घ्यावी। तर बघा, ही आपल्या गंडाच्या खांडाचं मालक आहे तर आदित्य लवटे। तर किती दिवस झालं मेंढराकडे आहे तुम्ही? आठवडा झाला आलोय बा. आठवडा झालं। बर, ह्याच्या अगोदर किती दिवस होता? त्याच्या अगोदर 6-7 महिने होतो नॉनस्टॉप. ह्याच्या अगोदर पण 6-7 महिने होतं आणि आता पण ते आले ते बघा आपल्या गंडाच्या खंडाचं मालक आहेत। तर शेव मध्ये कसं वाटतंय तुम्हाला? एवढे दिवस सेवा केली आपल्या मेंढरांची, काय फरक हे कसं वाटतंय? एकदम मस्त आहे बाबा. बाबा माझा रिझल्ट पडतोय. बर, वातावरण कसं असतं मेंढरातलं आपल्या? वातावरण एक नंबर. एकदा इथं आलं का परत जा वाटत नाही. मित्रांनो, एकदा फक्त तुम्ही इथं शेवला यावं बाळामाच्या मेंढरामध्ये। हे जगाचा मालक असा आहे की इथं आपल्या मेंढक्यांना कधीच कुठल्या गोष्टीची आतापर्यंत कधी कमी झाली नाही आणि कधी बाळामा कमी पण होऊन देणार नाही। ह्या आपल्या बाळामाच्या मेंढरातलं वातावरण म्हणजे स्वर्ग सुख आहे बघा। इथं एकदा का माणूस आला तर त्याला घरी जा वाटत नाही। माझी कंडिशन मला माहित आहे काय चालली। आता मी चाललोय घरी, अक्षरशः कधी बी माझ्या डोळ्याला पाणी येतंय बघा। फक्त आता काही जबाबदारी असते त्या घरच्याही, त्याच्यामुळे जावं लागतं मित्रांनो। नाहीतर इथनं मला पाय सुद्धा काढू वाटत नाही। एवढं भारी ह्या बाळूमामाच्या मेंढरातलं वातावरण आहे, भारी वाटतंय बघा। तर तुम्ही पण एकदा या शेवेला आणि आपल्या बाळूमामांचा अनुभव घेऊन बघा कसं वाटतंय। बोला बोला बाळूमामाच्या नावानं जय बाळूमामा। जय बाळूमामा.